जेवणाच्या ताटात काहीतरी असं चटपटीत चवीचं असेल ना, की आपल्याला एकापेक्षा दोन पोळ्या आरामात जातात. आज आपण ही अशी चटपटीत चवीची काहीशी आंबट, तिखट, गोड अशी ही मिरची तयार करणार आहोत. पण यामध्ये आपण जरा सुद्धा बेसन पिठाचा वापर केला नाहीये. बरं, पाण्याचा सुद्धा वापर केला नाहीये. त्यामुळे ही मिरची अगदी आठवडाभर सुद्धा आरामात टिकते. जेवणासोबत तोंडी लावणी म्हणून अगदी साध्या वरण भातासोबत सुद्धा अतिशय छान लागते. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 1/2 किलो या प्रमाणामध्ये ही अशी मस्त ताजी हिरवीगार मिरची घेतलेली आहे. मिरच्या बघा काय मस्त अशा चमकदार आहेत आणि या मिरच्यांना दाबल्यानंतर अतिशय कडक आहेत. बरं, याचं देठ सुद्धा बघा अगदी मस्त असं हिरवगार आहे. म्हणजे अशा या ताज्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आता या मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे, त्यामुळे याला असा कट देऊन घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण या मिरच्या धुवून आणि पुसून घेतल्यात बरं का, आणि मग त्यानंतर यांना हा असा कट द्यायचा आहे. आमच्याकडे फार अशा तिखट मिरच्या आवडत नाहीत, त्यामुळे मी हा आतला शिरांचा भाग आणि हा बियांचा जो भाग आहे ना, तो काढून घेणार आहे. पण जर तुमच्याकडे तिखट मिरची आवडत असेल तर बियांचा भाग ठेवलात तरीही चालेल. खरं तर या मिरच्या फार तिखट नसतात, तरी सुद्धा आम्ही सगळ्याच मिरच्यांच्या बियांचा भाग काढून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण मसाला तयार करतोय. त्याकरता इथे मी साधारण मुठभर इतके शेंगदाणे मस्त असे खरपूस खमंग भाजून घेणार आहे आणि मग एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. असे थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोवर इथे आपण साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकं मी सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे. हे खोबरं मी आधीच भाजलं होतं, पण फक्त थोडंसं आता गरम करून घेतलेलं आहे. चांगलं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर मग इथे मी आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, अगदी पाव चमचा मेथी दाणे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे धने आणि अगदी 5 ते 6 काळे मिरीचे दाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे चांगले असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. धने, जिरे, बडीशेप मस्त भाजली गेली पाहिजे आणि कढीपत्ता सुद्धा बघा थोडासा असा कुरकुरीत झाला आहे. आपल्याला प्रवासासाठी जर ही मिरची बनवायची असेल ना, तर आपण सगळे जिन्नस भाजून घेतले म्हणजे आठवडाभर सुद्धा आपली मिरची आरामात टिकते. आता हे सगळे मसाले थंड झालेले आहेत. ते आता एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. त्यापैकी मी पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, साधारण पाऊण चमचा मीठ घातलेला आहे. 1 चमचा आमचूर पावडर घालायची, याच्याने चटपटीतपणा छान येतो. आणि थोडंसं चवीला गूळ घातलेला आहे. गूळ घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण थोडीशी आंबट, तिखट, चटपटीत चवीची ही मिरची फार छान लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की तयार करून पहा. आपला हा मिरचीमध्ये भरण्यासाठीचा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला आधीच जरी असा बनवून ठेवला ना, तरी सुद्धा फ्रीज शिवाय अगदी 15 दिवस सुद्धा आरामात टिकतो. आता एखाद्या मोठ्या ताटामध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत. यामध्ये आपण तीळ, शेंगदाणे, खोबरं चांगलं असं भाजून घेतलं आहे, त्यामुळे त्याला एक खमंगपणा आला आहे आणि मस्त असं एक बाइंडिंग सुद्धा आलेलं आहे. बघा, असं ओलसर मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण या मिरच्या ज्या आपण बिया काढून घेतलेल्या होत्या, या मिरच्यांमध्ये हा मसाला असा भरून घ्यायचा आहे. यामध्ये जे आपण धणे, जिरे, त्यानंतर शेंगदाणे, तीळ, खोबरं हे घातलं असल्यामुळे ना हा मसाला अतिशय खमंग होतो. बरोबरीने आपण चवीसाठी गूळ घातला. गुळाऐवजी जो मी पिठी साखर घातली तरीही चालेल आणि मी आमचूर पावडर घातली, त्याऐवजी तुम्ही लिंबू पिळून घातलात ना तरीही चालेल. पण आंबट, तिखट, चटपटीत अशा मिरच्या फार छान लागतात. सगळ्या मिरच्या भरल्यानंतर अगदी हा थोडासा मसाला इतका उरला आहे, म्हणजे 1/2 किलो प्रमाणासाठी हे मी दाखवलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे. आता एखाद्या अशा पसरट पॅन मध्ये किंवा साध्या आपल्या पोळी भाकरीच्या तव्यामध्ये सुद्धा तुम्ही या मिरच्या अशा परतून घेतल्यात ना तरीही चालेल. साधारण 2 टेबलस्पून इतकं मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपण या मिरच्या चांगल्या अशा परतून घेणार आहोत. सगळ्याच मिरच्या जेवढ्या तव्यामध्ये बसतील तेवढ्या मिरच्या आता इथे आपण अशा घालून घेतलेल्या आहेत. गॅस अगदी लहान ठेवायचा आणि यावर झाकण ठेवायचं, म्हणजे मिरच्या पटकन शिजतात. वाफेवर ना अगदी व्यवस्थित त्या शिजतात. त्यामुळे आणि कसं असं मिरच्या आपण या तेलामध्ये घातल्यानंतर थोडंसं तडतड आवाज येतो आणि अंगावर तेल वगैरे उडू नये म्हणून सुद्धा झाकण ठेवलं जातं. आता बघा, एक बाजू अशी हलकीशी भाजली गेलेली आहे. आता ह्या अशा पलटी करून घ्यायच्या.
दोन्हीही बाजूने चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. उलट पालट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकल्या पाहिजेत, म्हणजे मिरच्या कच्च्या राहता कामा नये. आणि अशा या तेलामध्ये हलक्याशा अशा परतलेल्या मिरच्या खायला अप्रतिम लागतात. तुम्ही कल्पनाच करू शकता की असं मस्त चटपटीत चवीच्या या मिरच्या तयार झालेल्या आहेत. आणि आपण जे सारण भरलं ना ते पण मस्त असं खमंग आहे. कुठेही बेसन पिठाचा वगैरे वापर केला नाहीये, त्यामुळे ह्या मिरच्या अतिशय छान लागतात. आता मी आणखीन थोड्या जिथे भाजलं गेलं नाहीये ना त्या भागाकडे असं फिरवून फिरवून सगळ्या बाजूने या मिरच्या चांगल्या परतून घेणार आहेत. अगदी मिनिट भरामध्ये सुद्धा मिरची चांगली अशी परतून होते. एकदा तुम्ही जर अशी बनवून डब्यामध्ये भरून ठेवली ना की आठवडाभर सुद्धा ही मिरची छान टिकते. आणि जर प्रवासासाठी किंवा जेवणासोबत तोंडी लावणी म्हणून तुम्ही या मिरच्या बनवून तयार करू शकता. आता बघा तेल बरंच शिल्लक आहे. या सगळ्या अशा व्यवस्थित निथळून आणि झटकून आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्तीचं तेल यामध्ये राहत नाही. आणि उरलेल्या या तेलामध्ये बाकीच्या सुद्धा सगळ्या मिरच्या मी करून घेणार, म्हणजे अगदी 2 टेबलस्पून तेलामध्ये सुद्धा सगळ्या मिरच्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. या मिरच्या बघूनच इतक्या छान वाटतात ना की पटकन एखादी मिरची उचलून खावी अशी वाटते. तुम्ही जर या पद्धतीची मिरची कधीही केली नसेल तर मी सांगते म्हणून प्लीज एकदा तरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.